पुण्याच्या राजगड तालुक्यातील दुर्गम मेटीपिलावरे ग्रामस्थांना पुलाअभावी जीवघेणा संघर्ष करावा लागतोय। कोंढाळकरवाडी धनगर वस्तीतील ग्रामस्थांना ओढावर पूल नसल्याने तात्पुरत्या साकवावरून ओढा पार करावा लागतोय। स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी या ग्रामस्थांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतोय। अद्यापही या वस्त्यांकडे जाण्यासाठी ओढ्यावर 12माही पूल आणि रस्ता नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले। अशातच खोपडेवाडी कोंढाळकरवाडी धनगर वस्ती या वाड्या वस्त्यांना ये-जा करण्यासाठी पक्का पूल नसल्याने जीव धोक्यात घालून पूल ओलांडावा लागतोय। शेतीच्या कामासाठी तसंच इतर महत्त्वाच्या कामांसाठी जीव धोक्यामध्ये घालून हा ओढा ओलांडावा लागतोय। तर आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहेत। सरकारकडून असं सांगण्यात येतं की आपण ठिकठिकाणी सुविधा देतोय, रस्ते बांधतोय, मात्र या ग्रामीण भागांमधली ही अवस्था सध्या समोर येऊ लागलेली आहे। पुण्यातील राजगडमधली ही दृश्य आहेत। प्रशासन इकडे कधी लक्ष देणार आता असा सवाल उपस्थित झालेला आहे। नागरिकांना जीव धोक्यात घालून हा ओढा पार करावा लागतोय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, जागोजागी रस्ते बांधले जात आहेत, दळणवळणाच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात असं सरकारकडून वारंवार सांगितलं जातं, मात्र पुण्यातल्या राजगडमधली दृश्य काही वेगळंच सांगतायत। जीव मुठीत घालून या गावकऱ्यांना हा ओढा ओलांडावा लागतोय। खरं तर पुणे जिल्ह्यातील हा वेल्हा अर्थात म्हणजे राजगड तालुका आहे, हा कायमच दुर्लक्षित राहिलेला पाहायला मिळतो आणि राजगड तालुक्यातील मेटपिळावर हे गाव आहे आणि या ठिकाणचं कोंढावळे जी वाडी आहे, धनगर वस्ती आहे, त्या वस्तीला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरचा हा पूल आहे। अनेक वर्षापासून तिथले धनगर समाजाचे बांधव आहेत ते या पुलाची मागणी करतात, मात्र अजूनही तो पूल झालेला नाहीये। मात्र आता जर या पावसाळ्यातली जर परिस्थिती बघितली तर जीव मुठीत हातात धरून तिथली जे लोक आहेत ते प्रवास करतात। एवढंच नाही तर तिथली शाळेतली जी मुलं सुद्धा आहेत ते सुद्धा या पूल जो आहे त्या पुलावरने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे 21व्या शतकातही अजूनही लोकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय, त्याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। राजगड तालुका म्हणजे जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं तो हा तालुका आहे आणि याच तालुक्यामध्ये ही अशी दुरवस्था आपल्याला पाहायला मिळते। अनेक वेळा प्रशासनाकडे गावकऱ्यांनी मागणी केली आहे, मात्र पूल जो आहे तो झालेला नाहीये। विशेष करून पावसाळी भागामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि अजूनही तिथली जी नागरिक आहेत ते या पुलाची मागणी करताना पाहायला मिळतात। तत्काळ या पुलाकडे प्रशासनाने किंवा संबंधित नेत्यांनी लक्ष घालावं अशी मागणी आता गावकऱ्यांनी केलेली आहे। मात्र जरा पावसाच्या दिवसात जर बघितलं तर धोकादायक जीव मुठीत धरून हे लोक जे आहेत ते प्रवास करताना नक्कीच निलेश, तर आणखी किती वर्ष गावकऱ्यांची अशी फरफट सुरू राहणार आहे असाही प्रश्न आहे, त्यामुळे सरकारनं वेळीच या ग्रामस्थांच्या या अडचणींकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।